आज पुन्हा एकदा आपण अण्णाजी यादव साहेब यांच्याच प्लॉटवरती खोडवा या प्लॉटवरती आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया यावेळेला की आज खोडव्याची कंडिशन काय आहे आणि मागल्या वेळेला काय ॲव्हरेज पडलं होतं आणि ह्या वेळेला काय अपेक्षा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव गाव पत्ता आणखीन एकदा शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी सांगा. माझं नाव अभिषेक अण्णाजी यादव, मुक्काम कवठे, जिल्हा सातारा, तालुका कराड. बरं, ओके, थँक्यू. ह्या ज्या आपण प्लॉटवरती उभारलोय मागल्या वेळेला याचं काय ॲव्हरेज होतं? 100 टन पडलेले. 100 टन. 86-032 हे वाण आहे आणि याला 100 टन ॲव्हरेज पडलं होतं. आता सध्या ते जर ऊसाची जर कंडिशन बघता आपल्याला काय वाटतंय की आपण काय ॲव्हरेज पडलं कंडिशन बघितल्यानंतर? 2 पर्यंत जाईल. 2 पर्यंत जाईल म्हणजे खोडवं 2 टनाचा उतारा यांची अपेक्षा आहे. तिथपर्यंत आरामात जाईल. आणि महत्वाची गोष्ट काय आहे साहेब बघा, आजूबाजूला पण इथं ऊस आहेत आपले काय आणि पलीकडे पण एक लावण आहे आपली. बरोबर, लावण आणि हे खोडवा आहे आणि हे डबऱ्यात आहे, 3-4 फुटावरती डबऱ्यात आहे. तरी पण त्या खोडव्यापेक्षा पण लावणीपेक्षा पण आपलं खोडवं स्ट्रॉंग दिसतंय. म्हणजे आजूबाजूचे शेतकरी जर तुम्ही विचारला तर ते सांगतील तुम्हाला काय म्हणजे खोडवं काय क्वालिटीचं आहे. त्यामुळं आपण पण अपेक्षा करूया की 2 टन आणि त्याच्यापेक्षाही वर गेलं तर शेतकरी आणखी जरा जास्त समाधान होतील असं वाटतंय मला. बरं, एक विचारायचं म्हणजे आपण ह्या प्लॉटला तुम्ही 2 टन म्हणताय बरोबर, ह्याला तुम्ही सुरुवात किती आवण्यान किती फवारणी केल्या यामध्ये? 1 आवणी 2 फवारणी. 1 आवण्यान 2 फवारणी म्हणजे आपलं जे शेड्यूल असते 2 आवणी 2 फवारणीचं ते सुद्धा पूर्ण झालेलं नाही तरी पण. आणि मला मगाशी तुमच्याकडून ऐकायला मिळालं की ह्याला सर्व गोष्टी जरा लेट झाल्या म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून जर अंधारा व्यवस्थित केला असता तर 2च्या पुढे सुद्धा ॲव्हरेज पडायला काय हरकत नव्हती. बरोबर ना? आणि अजून एक लोकांना लागणीचं पण ॲव्हरेज 2 टन एकेकाला पडत नाही. हा, खोडव्याचा ॲव्हरेज 2 टनाच्या जायला लागलं आपण. 2 वर जाईल. ओके, ठीक आहे. धन्यवाद साहेब, चांगला अभिप्राय दिल्याबद्दल. ऑल राऊंड टीम.